हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. मित्रांनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल. मित्रांनो, कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तशी बापूंचरणी मनापासून प्रार्थना. जर माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. मित्रांनो, उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा, ठीक आहे, जिला आपण अश्विन पौर्णिमा सुद्धा म्हणतो. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याच पौर्णिमांना आणि अमावस्येलाही तितकंच अनन्यसाधारण महत्त्व आपल्या हिंदू धर्मात सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर ज्याप्रमाणे अनेक पौर्णिमांना महत्त्व आहे, त्यातल्या एक अतिशय महत्त्वाची पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, जी अश्विन महिन्यात येत असते. मराठी महिन्यांनुसार जी अश्विन महिन्यात येत असते ती कोजागिरी पौर्णिमा. तर या पौर्णिमेला अनेक नावांनी संबोधलं जातं. तर आज आपण तसंच या कोजागिरी पौर्णिमेबद्दल किंवा अश्विन पौर्णिमेबद्दल थोडक्यात मी तुम्हाला मला जी काही माहिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आय होप तुम्हाला ती नक्कीच आवडेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मी पहिले सांगितल्याप्रमाणे की आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पौर्णिमांना किंवा अमावस्येला विशेष महत्त्व आहे, परंतु त्यातल्यात पण काही विशेष पौर्णिमांची आणि अमावस्येची तिथी ही खूप विशेष मानली जाते. अशीच ही अश्विन महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती खरंच खूप विशेष असते. लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ही अश्विन पौर्णिमा आपण साजरी करत असतो, ठीक आहे. याच पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हटलं जातं, याच पौर्णिमेला रास पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं, या पौर्णिमेला शरद पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे. तर जसं अश्विन महिन्यामध्ये, तर आता आपण बघूया की या पौर्णिमेला इतके नावं का दिले गेलेत, ठीक आहे. प्रत्येक नावामागे काही ना काही कारण आहे, तर तेच कारण मी तुम्हाला आता सांगणार आहे, ठीक आहे. तर अश्विन पौर्णिमा का म्हणतो आपण की ही अश्विन महिन्यात येते म्हणून हिला आपण अश्विन पौर्णिमा म्हणत असतो. तर शरद पौर्णिमा का म्हणतो आपण हिला, तर ही शरद ऋतूमध्ये येत असते म्हणून आपण हिला शरद पौर्णिमा म्हणत असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर रास पौर्णिमा हिला म्हटलं जातं. तर रास पौर्णिमा का म्हटलं जातं, तर या दिवशी भगवान श्री कृष्णांनी वृंदावनामध्ये रासलीला केलेली होती म्हणून या पौर्णिमेला खास रास पौर्णिमा असं म्हटलं जातं, ठीक आहे. तर आता कोजागिरी पौर्णिमा का म्हटलं जातं याचं एक विशेष महत्त्व आहे, ठीक आहे. तर असं म्हटलं जातं की या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवर वास करत असते, भ्रमण करत असते आणि ती विचारत असते की को जागरती म्हणजे कोण जागत आहे, ठीक आहे. तर त्यासाठी या पौर्णिमेला को जागरती म्हणजे हा एक संस्कृत शब्द आहे. को जागरती म्हणजे कोण जागत आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं नाव पडलं आहे. तर या वेळेला ही जी लक्ष्मी माता आहे ही खास करून याच दिवशी पृथ्वी तलावर वावरत असते आणि तिची कृपा प्राप्त करून घेण्यासाठीचा आपला हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, जो आपण मिस करता कामा नये. आणि जो दिवस आपण लक्ष्मी मातेची पूजा करण्यामध्ये, लक्ष्मी मातेचं नामस्मरण करण्यामध्ये घालवला पाहिजे की जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर कायम राहील. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि असंही म्हटलं जातं की या रात्री म्हणजे शरद पौर्णिमेची किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांवर अमृताचा वर्षाव होत असतो आणि म्हणूनच आपण रात्री 12 वाजेला आटवलेलं दूध किंवा खीर हे चंद्राच्या प्रकाशात ठेवत असतो. त्याच्यानंतर हे आटवलेलं दूध किंवा खीर हे देवांना अर्पण करत असतो आणि त्याच्यानंतर आपण तो प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो. तर या मागचं पण मी कारण तुम्हाला सांगेल की आटवलेलं दूध हेच चंद्राच्या प्रकाशात ठेवलेलं आटवलेलं दूध किंवा खीरच त्या दिवशी रात्री देवांना त्याचा नैवेद्य का अर्पण केलं जातं. त्याची पण एक खूप छानशी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. आणि असं हे आटवलेलं दूध चंद्राच्या प्रकाशातलं हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, कारण की हे जे चंद्रकिरण आज जे पडत असतात चंद्राचे, तर ते अनेक विशेष गुणांनी युक्त असतात आणि या रात्री चंद्र जवळजवळ 99.99% प्रकाशित असतो. असं हे चंद्राच्या प्रकाशातलं दूध किंवा खीर पिल्याने आपल्याला उत्तम आरोग्य तर लाभतच असतं, पण आपल्या घरात सुखसमृद्धी पण नांदत असते. मी पहिले सांगितल्याप्रमाणे या रात्री को जागरती म्हणजे देवी आपल्याला
देवी बघत असते की कोण जागरण करत आहे देवाच्या भक्तीमध्ये, आपल्या इष्टदेवतेच्या भक्तीमध्ये, आपल्या सद्गुरूच्या भक्तीमध्ये, किंवा आपण ज्याला देव मानतो, जे आपल्या श्रद्धा स्थानी असतात त्यांचं नामस्मरण करत, देवदेवतांचं नामस्मरण करत कोण जागरण करत आहे, अशा भक्तांवरती देवी लक्ष्मीची कृपा ही विशेष असते आणि या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला लवकर प्राप्त होत असते. बऱ्याच ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी मातेचा जन्मदिवस म्हणून सुद्धा मानलं जातं आणि मी तर असं पण ऐकलेलं आहे की या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचा जो 99% प्रकाश पडलेला असतो, चंद्र जो 99% प्रकाशित असतो, तर त्या प्रकाशामुळे किंवा त्या प्रकाशाचा आनंद किंवा उत्सव साजरा करता यावा म्हणून बऱ्याच ठिकाणी रात्री जे पथदिवे लागतात ना ते पण लावले जात नाहीत, किंवा जे रस्त्यावर लाईट्स लागतात तर ते लाईट्स लावायची सुद्धा गरज पडत नाही, म्हणून या दिवशी फक्त चंद्राच्या प्रकाशातच ती रात्र काढली जाते किंवा पथदिवे किंवा लाईट्स हे लावले जात नाहीत. तर काही ठिकाणी या दिवशी घरात नवीन आणलेल्या धान्याची सुद्धा पूजा केली जाते. 4 महिन्यांचा पावसाळा संपल्यानंतर जी पहिली मोठी पौर्णिमा येते ती पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. तर ही शरद ऋतूत येते म्हणून हिला शरद पौर्णिमा म्हणतात, तर ही अश्विन महिन्यात येते म्हणून हिला अश्विन पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. तर मित्रांनो, आता मी ज्या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेची रात्री 12 वाजेला पूजा करते ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे, जी अगदी साधी, सोपी आणि कमी साधन सामग्रीत होणारी पूजा आहे. तीच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. बऱ्याच लोकांना माहिती पण असेल, पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी या पद्धतीने ते नक्कीच पूजा करून या पूजनाचा लाभ किंवा अनुभव घेऊ शकतात. तर श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात जशी पूजा सांगितली जाते तशी पूजा मी या दिवशी करत असते, तर तीच आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. अगदी कमी वस्तू लागतात त्याच्यासाठी. तर आपल्याला काय लागणार आहे, एक पाट किंवा चौरंग, त्याच्यानंतर एक तांब्याचा कलश, आंब्याची पाने किंवा डहाळ्या आणि विड्याची 4 पाने, 2 सुपाऱ्या आणि चंदन, बस एवढंच सामान इथे लागणार आहे. जर तुम्हाला आंब्याची पानं किंवा डहाळ्या नाही मिळाल्या तर तुम्ही विड्याची पाने सुद्धा वापरू शकतात, आणि ज्यांना विड्याची पाने नाही मिळाली पण आंब्याची पाने आहेत तर ते पानं सुद्धा वापरू शकतात. ठीक आहे. तर आता काय करायचं की त्या चौरंगाच्या मध्यभागी थोडे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे. ठीक आहे. तर हा कलश आपण फक्त पाण्याने भरणार आहोत आणि त्या कलशावर आपण स्वस्तिक काढणार आहोत. ठीक आहे. आणि हा स्वस्तिक काढून पाण्याने भरलेला कलश आपण या चौरंगावर ठेवलेल्या तांदळावर ठेवायचा आहे. त्याच्यात आपण आंब्याची पानं टाकायची आहेत किंवा डहाळ्या टाकायचा आहे. ठीक आहे. तर हे झालं इंद्राचं प्रतीक. एक्झॅक्ट या कलशाच्या पुढे आपण चंदनाचा एक भरीव गोल काढायचा आहे, जो आपण चंद्राचं प्रतीक मानणार आहोत. ठीक आहे. या चंदनाच्या भरीव गोलाच्या एका साईडला 2 विड्याची पाने आणि त्याच्यावर एक सुपारी, जे आपण लक्ष्मीचं प्रतीक मानणार आहोत, आणि दुसऱ्या साईडला पण 2 पाने आणि सुपारी, जे आपण कुबेराचं प्रतीक मानणार आहोत. ठीक आहे. बस एवढंच या पूजेला लागतं. ही मांडणी आपण पहिल्यांदा करून ठेवायची आहे रात्री 12 वाजेच्या अगोदर. ठीक आहे. रात्री 12 वाजल्यानंतर बस एवढीच मांडणी आपण करायची आहे. बाकी पूजा आपण 12:30ला करणार आहोत. तर 12 ते 12:30 मध्ये काय करायचं, ही पूजेची मांडणी 12च्या अगोदर करून ठेवल्यानंतर बरोबर रात्री 12 वाजेला आपण जे आटवलेलं दूध किंवा जी काही खीर असेल ती चंद्राच्या प्रकाशात ठेवायची आहे. म्हणजे त्या दुधावरती किंवा खिरेवरती चंद्राचा प्रकाश आपल्याला दिसला पाहिजे. या पद्धतीने आपण रात्री 12:30 वाजेपर्यंत ते दूध किंवा ती खीर चंद्राच्या प्रकाशात ठेवायची आहे. ठीक आहे. 12:30 वाजल्यानंतर आपण ते दूध किंवा ती खीर पूजेच्या ठिकाणी आणायचं आहे. त्यानंतर आपण जी काही मांडणी केलेली आहेत म्हणजे कलश किंवा चंदनाचा भरीव गोल, सुपाऱ्या वगैरे ठेवल्यात आपण त्या विड्याच्या पानावर, तर त्या सगळ्यांची आपण म्हणजे लक्ष्मी, कुबेर, चंद्र आणि इंद्र यांचं प्रतीक म्हणून आपण जे काही मांडणी केलेली आहे चौरंगावर त्यांची आपण हळद, कुंकू, अक्षदा, फुलं यांनी पूजा करायची आहे. उदबत्ती ओवाळायची आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावायचा आहे बरं का. दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर ही सगळी पूजा आपण व्यवस्थित तिथे त्यांची पूजा करायची आहे हळद, कुंकू आणि फुलांनी. ठीक आहे. त्यानंतर आपण ही जी काही खीर किंवा दूध आणलेलं आहे चंद्राच्या प्रकाशातलं, त्याच्यावर आपण आठवणीने तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि मग त्याचं नैवेद्य आपण या प्रतीक ठेवलेल्या देवांना दाखवायचा आहे. ठीक आहे. आता रात्री आपण तुळशीची पानं तोडू शकत नाही म्हणून ही तुळशीची पानं आपण सकाळी किंवा दुपारीच तोडून ठेवायची आहे. ठीक आहे. आणि हा झाला आता आपला नैवेद्य दाखवून. तर आता आपण काही मंत्र म्हणणार आहोत. जे मंत्र मी तुम्हाला सांगते आहे ते स्वामी समर्थांच्या नित्य सेवा पूजा या पुस्तकात दिलेलेच आहेत, पण ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांच्यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी जे मंत्र मी आता सांगते आहे ते मंत्र मी
ते मंत्र मी तिथे इन्क्लूड करून देईल. तर आता आपल्याला हा नैवेद्य दाखवल्यानंतर सेवा करायची आहे. या सेवेमध्ये आपल्याला स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थ या जपाच्या 11 माळी करायच्या आहेत. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्ही एक माळ सुद्धा करू शकता. श्री विष्णू गायत्री मंत्र हा पण 16 वेळा किंवा एक माळ तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर श्री कुबेर मंत्र याच्या सुद्धा तुम्ही एक माळ किंवा हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे किंवा एक माळ केली तरी चालेल. त्याच्यानंतर श्री सूक्त हे 1 वेळा म्हणायचं आहे. त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते 1 वेळा म्हणायचं आहे आणि गीतेचा 15वा अध्याय आपण वाचायचा आहे. तर ही सेवा आजच्या या दिवशी किंवा या रात्री केलेली तर आपल्याला त्याचे खूप चांगले अनुभवायला मिळतात. मित्रांनो, व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते, बरोबर आहे, म्हणजे धनाची आवश्यकता असते, थोडक्यात लक्ष्मीची आवश्यकता असते. ठीक आहे. तर या लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करून घेण्यासाठीचा उद्याचा हा कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय महत्वाचा दिवस आहे, जो आपण वाया घालवता कामा नये. कारण की हा दिवस वर्षातून एकच वेळा येत असतो की ज्या वेळेला आपण लक्ष्मी मातेची उपासना करून किंवा या सेवा करून लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला आजच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आटवलेल्या दुधाचाच नैवेद्य का अर्पण केला जातो याची एक छानशी गोष्ट सांगणार आहे, जी माझ्यामध्ये बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना ही गोष्ट नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी, चंद्र, इंद्र आणि कुबेर हे 4ही देवी देवता पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि पृथ्वीवर भ्रमण करत असताना या चारी देवदेवतांची पूजा अर्चा करत असताना जो कोणी जागरण करेल किंवा आपल्या इष्टदेवतेचं पूजा अर्चा करण्यात जो कोणी जागरण करेल, आपल्या सद्गुरूंच्या नामस्मरणात जर कोणी जागरण करेल तर त्याच्यावर हे आपली कृपा त्याला प्राप्त करून देत असतात किंवा आपले शुभ आशीर्वाद त्याला देत असतात. ठीक आहे. पण जर आपण रात्री यांची पूजा करणार आहोत तर आपण त्याला नैवेद्यतः हा अर्पण केलाच पाहिजे, बरोबर आहे. नैवेद्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नसते. तर मग आता हे जे देवी देवता आहेत हे स्वर्गवासी म्हणजे स्वर्गात राहणारे देवी देवता आहेत की ज्यांना फक्त अमृताचाच प्रसाद अर्पण केला जातो असं म्हटलं जातं. ठीक आहे. पण आपण मानव अमृत कुठून आणणार यांना देण्यासाठी, बरोबर आहे. आता पृथ्वीवर तर अमृत मिळणार नाही. ठीक आहे. मग हे कोडं सोडवण्याची जबाबदारी दिली गेली चंद्रदेवतेकडे आणि चंद्रदेवानी हे कोड अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने सोडवलं की जो कोणी मध्यरात्री या देवी देवतांना उद्देशून पृथ्वीवरील अमृत म्हणजेच कामधेनूच्या अंशात्मक संततीपासून म्हणजे गायींपासून मिळणारे जे दूध आहे ते दूध आटवून ते अशा पद्धतीने चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जाईल की त्याच्यावर चंद्राचे किरण पडतील. ठीक आहे. आणि हे चंद्राचे किरण, चंद्राचा प्रकाश पडलेले दूध आपण या देवी देवतांना दाखवायचं आहे. का तर असं म्हणतात की या दिवशी जे चंद्राचे किरण असतात त्या किरणांवर अमृताचा वर्षाव होत असतो. म्हणजे एक प्रकारे या आटवलेल्या दुधाला जे आपण चंद्राच्या प्रकाशात ठेवणार आहोत त्या दुधाला अमृता समान म्हटलं जातं. अमृताची ताकद त्या दुधाला मिळते आणि म्हणून असे चंद्राच्या प्रकाशाने सिद्ध झालेलं हे दूध आपण हे आटवलेलं दूध आपण या देवी देवतांना नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो आणि नंतर आपण त्याला ग्रहण करत असतो की ज्याच्यामुळे आपल्याला त्याचे अनेक चांगले फायदे होतात. चला तर मग मित्रांनो, आज पुरतं एवढंच. आपण सगळ्यांनी मिळून कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही रात्री नक्की करूया. तुम्हाला पुन्हा एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समिध. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला मंत्र आणि पूजेचा एक फोटो दाखवेल की ज्याच्यामुळे तुम्हाला पूजेची मांडणी करणं अतिशय सोपं होईल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समिध.